दिनांक 14 मार्च रोजी नांदेड शहरातील श्री दुर्गा नगर मालेगाव रोड तरोडा बुद्रुक येथे श्री दुर्गा वेद पाठशाळेच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या यांची प्रमुख उपस्थिती होती। आयोजित कार्यक्रमस्थळी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे आगमन होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर श्री दुर्गा वेद पाठशाळेचे भूमिपूजन महाराजांच्या हस्ते करण्यात आले। तसेच यावेळी महाराजांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले। यावेळी उपस्थित भाविक भक्तांना परमपूज्य स्वामी गोविंददेवजी गिरीजी महाराज यांचे आशीर्वचन लाभले। या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या सर्व हितार्थाय या युक्तीनुसार पाठशाळेच्या वतीने पाठशाळेचं जे भविष्य काळी प्रासाद निर्माण इमारत निर्माण होणार आहे त्याच्या भूमिपूजनासाठी एकत्रित सगळेजण जमलेले आहेत। त्याचे उद्घाटन स्वामीजी देवगिरीजी यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन झालं, वृक्षारोपण झालं, भूमिपूजन झालं। त्या निमित्ताने संस्थेने श्री दुर्गा पाठशाळेने येथे या ठिकाणी यज्ञाचं आयोजन केलेलं होतं, भूमियागाचं आयोजन केलेलं होतं, ते सुद्धा या ठिकाणी पार पाडलेलं आहे। आणि स्वामीजींनी वेळातला वेळ काढून पाठशाळेसाठी आणि आपल्या नांदेडकरांसाठी वेळ दिला, आशीर्वाद दिला आणि ते या ठिकाणी आले। कारण की आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी आपल्याला शास्त्राचं ज्ञान नाही, वेदाचं ज्ञान नाही, मग आपण कोणाकडे बघून त्या जीवनामध्ये सदाचार निर्माण करायचा, सदाचारी व्हायचं, कर्तव्य अकर्तव्य ते कसं समजायचं, तर शास्त्र सांगतात की यास्तेषां स्वैरकथाः ता एव भवन्ति शास्त्राणि। याचा अर्थ मोठे मोठे महाराष्ट्राला मोठ्या मोठ्या संतांची परंपरा लाभलेली आहे। असे मोठे श्रेष्ठ संत जेव्हा आपल्या भूमीमध्ये येतात त्यांचं केवळ चालणं, त्यांचं केवळ बोलणं हेच आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी शास्त्र ठरतात, ज्यांना बघून आपण आपल्या जीवन जे आहे ते नेहमी उन्नतशील आणि उत्कर्ष आपण बनवू, अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। आणि त्याच्यानंतर स्वामीजींनी खूप आशीर्वाद दिला। भविष्यामध्ये ही पाठशाळा देव, देश आणि धर्म यासाठी नेहमी कार्यरत असते। केवळ वेदशास्त्रच नाही तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पाठशाळेचा मोठा सिंहाचा वाटा आहे। आणि अनेक कार्य पाठशाळेने आतापर्यंत केलेले आहे। अनेक वेगवेगळ्या गावामध्ये मोफत भागवत सप्ताह पाठशाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी केलेला आहे। अनेक संस्कृत समाजाच्या सर्व अंगांच्या लोकांनी या ठिकाणी मोफत शिक्षणाचा लाभ उठवलेला आहे। अशा प्रकारचं सामाजिक कार्य पाठशाळेची स्थापना सर्वात पहिले पाठशाळेची स्थापना नांदेड जिल्ह्यामध्ये घोडज या गावी झालेली होती। आणि आता ती पाठशाळा आपला उत्कर्ष करत करत आज नांदेडमध्ये इथे दुर्गा पाठशाळा जी आहे ती मालेगाव रोडवर श्री दासगणू नगर मध्ये या ठिकाणी आहे। तिथेच कार्य तिथे पाठशाळेत सध्या वास्तव्य विद्यार्थी राहतात आणि वेदशास्त्राचं पुराणांचं या ठिकाणी शिक्षण घेतात। आधुनिक युगामध्ये जसं इतर शिक्षणाची गरज आहे तसं कुठेतरी आपल्या मनामध्ये राष्ट्राप्रती भावना असायला हवी, आपल्या धर्माप्रती चांगली भावना असायला हवी आणि अशा प्रकारची भावना निर्माण करण्याचं कार्य केवळ आणि केवळ वेद पाठशाळा करू शकतात। म्हणून आजच्या काळात हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी किंवा विश्वाच्या संरक्षणासाठी म्हणा वेद पाठशाळांची आवश्यकता आहे। आणि अशाच प्रकारच्या वेद पाठशाळेच्या कार्यक्रमाच्या म्हणजे भूमिपूजनासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाले।